नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. In the previous period we have to discuss about electric current, conductors, Ohm's law, ohmic conductor, non-ohmic conductors, drift velocity, resistance of the conductor, resistors and rheostat. Today we have to discuss about combination of resistors. Resistor means electrical component which are useful to limit the current in a given electrical path. For this purpose we have to use the corresponding carbon resistors. Such resistors are connected in series combination and parallel combination. अशा पद्धतीचे जे कार्बन रजिस्टर्स यापूर्वी आपण या रजिस्टर्सना आपण डिस्क्राईब केलं. तेच रजिस्टर्स त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण त्याला कनेक्ट केलं. आपण त्याला म्हणलं आपण कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण त्याला कनेक्ट केलं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. म्हणजेच द करस्पॉन्डिंग रेजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन अँड इन पॅरलल कॉम्बिनेशन. By using these combinations we have to find out their equivalent resistances, equivalent resistance of series combination and equivalent resistance of parallel combination. या कारणासाठी आपण पहिल्यांदा आज पाहतोय सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. ज्या दोन पद्धतीमध्ये आपल्याला हे रेजिस्टर्स कनेक्ट करायचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण त्याला कनेक्ट करतो. हे कनेक्ट करून आपण काय करणार आहे, वी हॅव टू फाइंड आउट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. आणि म्हणून यापूर्वी आपण सांगितलं की फॉर दिस पर्पज वी हॅव टू कन्सिडर द टू रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्सेस R1 and R2. Both the resistor
which are connected one after another in a single electrical path. Such a combination of resistors is said to be series combination of resistors. आपण दोन रेजिस्टर्स घेतले ज्याचं करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स हे R1 आहे आणि R2 आहे. मग हे दोन रेजिस्टर्स आपण एकानंतर एक अशा पद्धतीने आपण त्याला एका सिंगल इलेक्ट्रिकल पाथ मध्ये आपण त्याला कनेक्ट करतोय. आपण या ठिकाणी त्याला आपण त्याची फिगर करस्पॉन्डिंग ड्रॉ करू की हे करस्पॉन्डिंग रेजिस्टर having resistances R1 and R2 are connected in a single electrical path. एका सिंगल इलेक्ट्रिकल पाथमध्ये एकाच पाथमध्ये एकाच लाईनमध्ये आपण त्याला एकानंतर एक अशा क्रमवारीनं आपण याला कनेक्ट केला. मग ही जी फॉर्म झालेली जी या रजिस्टर्सची जी सिच्युएशन आहे, जी पोझिशन आहे, या पोझिशनला आणि सिच्युएशनला आपण म्हणतोय सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स. आणि मग आफ्टर दॅन द करस्पॉन्डिंग सिरीज कॉम्बिनेशन विच कॅन बी कनेक्टेड अक्रॉस द सोर्स ऑफ EMF. which can be connected across the EMF device. आपण या EMF डिवाइस सोर्स ऑफ EMF ला आपण कॅपिटल ई न या ठिकाणी आपण या फिगर मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. पॉझिटिव्ह टर्मिनल काय केलंय आपण या सोर्स ऑफ EMF चा जो पहिला रेजिस्टर आहे त्याच्या पहिल्या एंडला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केलं. तर दुसऱ्या रेजिस्टरचं जे दुसरं एंड आहे तर दुसऱ्या रेजिस्टरच्या दुसऱ्या एंडला आपण या सोर्स ऑफ EMF डिव्हाइसचं आपण दुसरं निगेटिव्ह टर्मिनल आपण त्याला कनेक्ट केलं. आणि अशा पद्धतीनं आपण ही फिगर या ठिकाणी आपण कन्सिडर केली आहे. ज्या सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. आणि हे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण हे दोन रेजिस्टर्स आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केले आणि त्याच्या अक्रॉस आपण हा सोर्स ऑफ EMF डिव्हाइस आपण त्याला कनेक्ट केला. आता यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे अशा पद्धतीचं फॉर्मेशन ज्या वेळेला आपल्या समोर दिसतंय, हे इलेक्ट्रिकल सर्किट फॉर्म झाल्यानंतर suddenly the corresponding source of EMF device sends a current to the corresponding series combination of resistors. आता यापूर्वी आपण बघितलं आपण की इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन कसं असणार आहे, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. आणि या बेसवर हा करंट काय करतोय, हा सोर्स ऑफ EMF काय करतोय, करंट सेंड करतोय. आणि म्हणून त्या करस्पॉन्डिंग करंटचं द करंट सेंड बाय द सोर्स ऑफ EMF त्याचं करस्पॉन्डिंग डायरेक्शन हे आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलं. या ॲरोनी आपण त्याला रिप्रेझेंट केलं. हे ॲरो काय रिप्रेझेंट करतंय, डायरेक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू ए सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. आणि मग हा जो सोर्स ऑफ EMF आहे, जो करंट सेंड करतोय, त्याला या ॲरोनी आपण आता या ठिकाणी त्याला रिप्रेझेंट केला. वेन द करस्पॉन्डिंग करंट कॅपिटल आहे सेंड बाय द सोर्स ऑफ EMF,
passing through the series combination. After then, we have to observe that the current through each resistor is same. The current passing through each resistor is found to be same. हा करंट पहिल्या रेजिस्टर थ्रू पास झाला. करंट किती असणार आहे? हा एवढाच करंट असणार. तोच करंट परत द करस्पॉन्डिंग करंट पासिंग थ्रू द सेकंड रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स R2 याच्या थ्रू पास झाला. त्याही वेळेला आपल्याला करंट किती मिळाला? कॅपिटल आहे एवढा करंट मिळाला. दॅट मीन्स द करंट पासिंग थ्रू ईच रेजिस्टर in series combination it's same, it's found to be same, but the potential difference across each register of the series combination is found to be different. परंतु या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जे दोन रजिस्टर्स आपण घेतले, ज्या दोन करस्पॉन्डिंग रेजिस्टर्सचं रेजिस्टन्स R1 आणि R2 आहे, या दोन रेजिस्टर्सच्या अक्रॉस मात्र पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे करस्पॉन्डिंग पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज सप्लाइड बाय द सोर्स ऑफ EMF इज फाउंड टू बी डिफरंट अक्रॉस ईच रेजिस्टर ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणारे जे रेजिस्टर्स आहेत त्याच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणून आपण सांगितलं की द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज फाउंड टू बी डिफरंट. And hence, due to this reason, the corresponding different potential differences across each register, which can be represented by V1 and V2 respectively. या कारणामुळे आपण हे करस्पॉन्डिंग जे वेगवेगळे पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत हे आपण V1 आणि V2 ना आपण रिप्रेझेंट करतोय. म्हणून या ठिकाणी R1 जो रजिस्टर आहे याच्या अक्रॉस आपण किती पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर केलाय? V1 एवढा पोटेन्शियल डिफरन्स आपण घेतला. R2च्या अक्रॉस असलेला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती असला पाहिजे? V2 एवढा पोटेन्शियल डिफरन्स असला पाहिजे. या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंटचं डिवायडेशन झालं का? करंटचं डिवायडेशन झालं. डिवायडेशन कशाचं झालं? पोटेन्शियल डिफरन्सचं डिवायडेशन झालं. समजा हा सोर्स ऑफ EMF डिव्हाइस V एवढं पोटेन्शियल सेंड करतोय. या दोन टर्मिनल या सिरीज कॉम्बिनेशनच्या अक्रॉस असणारं प्रोड्यूस झालेलं इस्टॅब्लिश्ड झालेलं जे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल established by the source of EMF across the series combination is V. या सोर्स ऑफ EMF न या सिरीज कॉम्बिनेशनच्या अक्रॉस या दोन एंडच्या या दोन पॉइंटच्या दरम्यान इस्टॅब्लिश केलेलं पोटेन्शियल डिफरन्स, मेंटेन केलेलं पोटेन्शियल डिफरन्स हे किती आहे? V एवढं पोटेन्शियल डिफरन्स. परंतु हे नेट पोटेन्शियल अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन, ज्या वेळेला आपण ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस V एवढं पोटेन्शियल इस्टॅब्लिश झालं असं आपण म्हणलं, परंतु प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण त्याला तपासून बघितलं आपण, तर हे पोटेन्शियल किती आहे? V1 आहे. R2च्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती आहे? V2 आहे. हे नेट पोटेन्शियल आपण त्याला अशा पद्धतीने लिहिलं V इज इक्वल टू V1 प्लस V2. द नेट पोटेन्शियल अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन विच कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज V इज इक्वल टू V1 प्लस V2. मग आता अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आपण हे जे पोटेन्शियल आहे रजिस्टर R1च्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण समजा कॅल्क्युलेट केलं तर ते अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ किती? V1 इज इक्वल टू I इंटू R1. दुसरा जो रजिस्टर आहे R2, त्या R2 रजिस्टरच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल
त्याला रिप्रेझेंट केलं आपण V2 नी. हे पोटेन्शियल किती असलं पाहिजे, I इंटू R2. त्याला इक्वेशन नंबर 2 असं दिला. बोथ दीज टू इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 1 and equation number 2, from the equation 1 and equation 2 we have to conclude that the current passing through each resistor each set in the series combination. परंतु पोटेन्शियल कसं आहे, पोटेन्शियल वेगवेगळं आहे. आणि म्हणून नेट पोटेन्शियल काढत असताना आपण या दोन इक्वेशनचा यूज करून आपण हे त्याचं नेट पोटेन्शियल आपण ऑब्टेन केलं, मिळवलं, तर ते किती येईल, V इज इक्वल टू I इंटू R1 प्लस I इंटू R2. अशा पद्धतीने हेच नेट पोटेन्शियल मिळवण्यासाठी आपण हे करस्पॉन्डिंग इक्वेशन आपण पुढे जाऊन आपण त्याला सिम्प्लिफाय केलं आणि पुन्हा त्याला आपण अशा पद्धतीनं आपण लिहिलं की V इज इक्वल टू, इथं काय केलं आपण या इक्वेशन मधून I ला आपण कॉमन घेतलं आणि हे नेट पोटेन्शियलचं असणारं जे इक्वेशन आहे त्याला रिअरेंज करून आपण अशा पद्धतीने लिहिलं I इन ब्रॅकेट R1 प्लस R2. आता याच इक्वेशनला मी परत अशा पद्धतीनं मी लिहिलं की V इज इक्वल टू कॅपिटल I इन ब्रॅकेट RS. आता V इज इक्वल टू I इंटू RS अशा पद्धतीने लिहिलं. हे RS म्हणजे काय, RS वेअर RS इज इक्वल टू R1 प्लस R2. RS ला काय म्हणलं आपण, रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन असं लिहिलं आपण त्याला RS. मग हे RS इज इक्वल टू काय घेतलं आपण, R1 प्लस R2. RS इज इक्वल टू R1 प्लस R2. मग समजा आपण अशा पद्धतीनं RS इज इक्वल टू R1 प्लस R2 सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला जर मिळणार असेल, हेच आपण या इक्वेशनवरून घेतलं की V इज इक्वल टू I इंटू R1 प्लस R2 आणि R1 प्लस R2 इज इक्वल टू RS घेतलं आणि हे RS इज इक्वल टू वेअर R1 प्लस R2. If n number of resistors, that means R1, R2, R3, R4 and so on, n number of resistors which are connected in the series combination, after that the corresponding equivalent resistance of the series combination can be calculated as RS is equal to R1 plus R2 plus R3 plus so on plus RN. हेच करस्पॉन्डिंग इक्वेशन आपल्याला अशाही पद्धतीने लिहिता येईल. RS is equal to summation of limits I is equal to 1 to n into R into I. हे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. कधी, when n number of resistor which are connected in the series combination. दोन रेजिस्टर्स घेतले आपण, त्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलं, त्यावेळेला आपण कॅल्क्युलेट केलेलं जे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे ती किती आहे, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. समजा n नंबर ऑफ रेजिस्टर्स घेतले आणि मग मात्र त्याला आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलं, त्यावेळेला येणारं जे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे ते आपण कसं घेऊ, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस सो ऑन प्लस RN. त्यालाच आपण अशा पद्धतीने लिहिलं की सिरीज कॉम्बिनेशन ऑफ, त्यालाच आपण अशा पद्धतीने लिहिलं की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू summation of I is equal to 1 to n into Ri. That means equivalent resistance of the series combination is equal to algebraic sum of the individual resistances. अशा पद्धतीनं आपण त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनचं आपण कॅल्क्युलेट केलं.
त्याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आपण यापूर्वी सांगितला की हे करस्पॉन्डिंग रजिस्टर आपण दोन पद्धतीमध्ये आपण त्याला कंबाईन केले, आपण दोन पद्धतीमध्ये आपण कनेक्ट केले. पहिल्यांदा आपण त्याला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलं, त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. सिमिलरली इफ टू रेजिस्टर्स having resistances R1 and R2 which are connected in the parallel combination, जसं त्याला सिरीजमध्ये कनेक्ट केलं तशाच पद्धतीनं आपण हे दोन रजिस्टर ज्याचा करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स किती आहे R1 आणि R2 हे त्याचं करस्पॉन्डिंग